11th ॲडमिशन 2026-27 तर संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी आता आनंदाची बातमी आलेली आहे। तर जे विद्यार्थी राऊंड 2चा वेट करत होते तर राऊंड 2चे वेळापत्रक उपलब्ध झालेले आहे। तर येत्या 2 दिवसात म्हणजे 6 तारखेपासून आपण राऊंड 2चे फॉर्म भरू शकतो। तर ज्याही विद्यार्थ्यांनी आतापर्यंत फॉर्म भरलेले नाही आहे ते विद्यार्थी सुद्धा राऊंड 2 साठी फॉर्म भरू शकतात। तर बघा ॲडमिशन शेड्यूलमध्ये ॲडमिशन शेड्यूल फॉर राऊंड 2 तर राऊंड 2चे वेळापत्रक उपलब्ध झालेले आहे। भरपूर असे विद्यार्थी होते वेट करत होते की सर राऊंड 2चे वेळापत्रक कधी येणार आहे। तर आपण सकाळी म्हणजे दुपारी व्हिडिओसुद्धा दिलेला होता की 5 तारखेला किंवा 6 तारखेला येणार, परंतु 1 डे बिफोर आपल्याला वेळापत्रक हे उपलब्ध करून दिलेले आहे साईडवर। तुम्ही सुद्धा बघू शकता हे वेळापत्रक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार, तिथून तुम्ही संपूर्ण माहिती चेक करू शकता। तर बघू शकता नियमित फेरी क्रमांक 2 म्हणजे राऊंड 2 तर 6 जून 2026ला सकाळी 8 वाजता आपले राऊंड 2चे फॉर्म सुरू होणार आणि 9 जून 2026ला सायंकाळी 6 वाजता आपले राऊंड 2चे फॉर्म हे आपल्याला भरावे लागेल, कारण की ही असणार आहे तुमची लास्ट डेट। म्हणजे 6 पासून तर 9 तारखेपर्यंत आपण आपले राऊंड 2 साठी फॉर्म भरू शकतो। तर यामध्ये कोणकोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहे हे सुद्धा संपूर्ण विद्यार्थ्यांनी ऐका। बघा यामध्ये नवीन विद्यार्थी नोंदणी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत नोंदणी केलेलीच नाही आहे, फॉर्म भरलेलाच नाही आहे, तो विद्यार्थी फॉर्म भरू शकतो। ज्या विद्यार्थ्यांचे जेंडर चुकलेले होते, भरपूर असे विद्यार्थी आहे, किंवा ज्यांना काही डाटा एडिट करायचा असेल तर ते विद्यार्थी दुरुस्ती करू शकतात। संपूर्ण माहिती वेळापत्रकामध्ये दिलेली आहे। बघा विद्यार्थी पसंतीक्रम कॉलेजेस ॲड करू शकते आणि कॉलेज ॲड करताना स्ट्रीम सुद्धा चेंज करू शकणार आहे, आर्ट कॉमर्स सायन्स। क्लिअर? विद्यार्थी 1 ते 10 एवढे कॉलेजेस त्यामध्ये ॲड करू शकते। विद्यार्थ्यांना त्यांचा पसंतीक्रम गुण आणि अर्जामध्ये दिलेले लागू आरक्षणानुसार कनिष्ठ महाविद्यालय दिले जातील आणि प्रवेश अर्ज हा लॉक करणे हे सुद्धा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे, कारण भरपूर असे विद्यार्थी आहे की ज्यांनी फॉर्म लॉकच नाही केलेला आहे, भरून ठेवलेला आहे परंतु लॉक केलेला नसल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये नंबरच लागलेला नाही आहे। तर यामध्ये हा आहे टाइम टेबल 6 जून ते 9 जून। क्लिअर? यामध्ये विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचे आहे। अलॉटमेंट प्रोसेस ही 10 तारखेला सुरू होणार आणि 12 तारखेला संपणार। ओके, 13 जूनला सकाळी 10 वाजता तुम्हाला कॉलेज कोणते मिळालेले आहे हे आपल्याला माहिती पडणार आहे। कधी? 13 जूनला सकाळी 10 वाजता। 13 जूनला कॉलेज माहिती पडले की 13, 14, 15, 16 या 4 दिवसामध्ये आपण आपला प्रवेश निश्चित करू शकतो। ज्या कॉलेजला आपला नंबर लागलेला असेल त्या कॉलेजला जर आपल्याला ते कॉलेज आवडलं तर तुम्ही प्रवेश घेऊ शकता, जर नाही आवडलं तर परत तुम्ही तिसऱ्या लिस्टकडे जाऊ शकता, म्हणजे तिसऱ्या राऊंडकडे जाऊ शकता। अशा प्रकारे हे वेळापत्रक जाहीर झालेलं आहे। तर बघू शकता यामध्ये कोणाला कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार। आणि 11th ॲडमिशनमध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांना एकच सांगायचं आहे, फक्त तुम्ही आपल्या संपूर्ण व्हिडिओ बघत आहात, फक्त एकच सांगायचं आहे 6 तारखेला फॉर्म सुरू झाल्याबरोबर आपला फॉर्म लवकरात लवकर कंप्लीट झाला पाहिजे, असे करू नका। कारण तुम्ही घाईघाईमध्ये एवढ्या चुका करून ठेवलेल्या आहे की तुमचा पहिल्या राऊंडमध्ये नंबर लागून सुद्धा तुम्ही प्रवेश घेतलेला नाही आहे, कोणाचा फॉर्म चुकलेला आहे, कोणाचे स्ट्रीम चुकली, कोणाचे कॉलेज चुकले। शांतपणे संपूर्ण अपडेट आपण देणार, त्या अपडेट चेक करा, कारण की तुम्ही 6लाच फॉर्म भरला म्हणजे आपला नंबर लागलाच असं नाही आहे। तुम्ही 6ला भरा, 7ला भरा, 8ला भरा, या 3 दिवसात तुम्ही फॉर्म भरा, 9ला भरू नका, कारण की लास्ट डेट राहते, साईडमध्ये एरर वगैरे असेल तर आपल्याला अडचणी जाऊ शकतात। त्यामुळे आपण हे 3 दिवस पकडू, 6, 7, 8, ठीक आहे। 6 तारखेला तुम्ही एकदम सकाळी दुपारी वगैरे भरा, कारण की आपण मॉर्निंगला सगळे व्हिडिओ देऊ तुम्हाला। पार्ट 1 मध्ये एडिट वगैरे संपूर्ण, त्यानंतर पार्ट 2 मध्ये कॉलेजेस स्ट्रीम वगैरे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित देण्यात येणार। ते व्हिडिओ बघा, 1 नाही 2 वेळा बघा आणि समजून घ्या आणि त्यानंतर मग आपला फॉर्म भरा, जेणेकरून तुमच्या फॉर्ममध्ये कोणतीही चूक व्हायला नको आणि तुमचा नंबर ह्या राऊंड 2 मध्ये 100% लागायला पाहिजे आणि लागणार। जर तुम्ही संपूर्ण माहिती व्यवस्थित ऐकली, व्यवस्थित बघितली आणि व्यवस्थित जर तुम्ही तुमचे फॉर्म भरले तर तुम्हाला राऊंड 2 मध्ये असं होऊच शकत नाही की कॉलेज मिळणार नाही। संपूर्ण कॉलेज म्हणजे संपूर्ण विद्यार्थ्यांना कॉलेज मिळणार आहे, फक्त व्यवस्थितरित्या अपडेट बघा। व्हिडिओ देऊ आपण, ते व्हिडिओसुद्धा बघा आणि त्या प्रकारे आपले फॉर्म भरा। 6 तारीख ते 9 तारखेच्या मधात आपण भरणार आपले राऊंड 2चे फॉर्म। क्लिअर? तर 11th ॲडमिशनमध्ये ही होती एक आनंदाची बातमी। यानंतर जी अपडेट येईल किंवा आता ज्या रिमेनिंग व्हॅकन्सी येतील साईडवर त्यासुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर सांगण्यात येणार की कशा प्रकारे चेक करता येणार।
तर 11th ॲडमिशन 2026-27 बद्दल जीही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.